मिळत होती ते आम्ही हा मुद्दा उपस्थित केला की इंदापूर तालुक्यामध्ये 8 तास लाईट चालू आहे, तिथं 8 तास दिली जाते आणि करमाळा तालुक्यावरच 6 तास देऊन का अन्याय होतोय. तर आपले मगर साहेब म्हणले मी खात्री करून घेतो आणि जर तिकडे जर 8 तास चालू असेल तर आपल्या करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा 8 तास वीज द्यायची व्यवस्था करू. करमाळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. काल आपण पाहणी केलेली आहे. होय. आपल्या बरोबर अधिकारी देखील होते. नेमकं आपण अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या? ज्या ज्या जे काही नुकसान झालेलं आहे ते सरसकट त्यांना माफी आपलं त्यांचे काही कर्ज वगैरे कर्जमाफी झाली पाहिजे. शिवाय त्यांच्या जे काही केळी पडलेले आहेत त्याचं सुद्धा नुकसान शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे असा आम्ही आग्रह धरलेला आहे. या मतदारसंघातील नुकसानाबाबत आपण काय मुख्यमंत्री यांची भेट वगैरे घेणार आहे? हो, आता मी उद्या मुख्यमंत्री साहेबांना करमाळा तालुक्यातली जी काही वस्तुस्थिती आहे ते कानावर घालणार आहे आणि पत्रही देणार आहे. आपण आता पाहतो की आबा सध्या विधान परिषदेची निवडणूक लागली, पालकमंत्र्यांनी आपली भेट घेतली. होय. या संदर्भात काय नेमकं आपली भूमिका काय असणार? नाही, पुढे आता अजून त्याला टाइम आहे. वेळ आल्यानंतर त्या गोष्टीचा विचार केला जाईल. आदिनाथ कारखान्याविषयी विरोधकांकडून आबा वेगवेगळे आरोप केले जातात, टीका केली जाते. आपली त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? नाही, मी टीकेला टिकणारा माणूस आहे, त्याच्यामुळे मी कोण टीका करते त्याचा विचार करणार नाही. निश्चित हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना भविष्य काळामध्ये चालू झालेला दिसेल. आबा काल हे वादळी वारं जे सुरू आहे आणि पाऊस सुरू आहे याच्यामध्ये केळींच्या बागा पूर्णपणे भुईसपाट झालेल्या आहेत. होय. आपण कृषी मंत्री किंवा महसूल मंत्र्यांना या संदर्भात हो, त्यांच्यासाठी सुद्धा निवेदन तयार केलेलं आहे. मी आज मुंबईलाच निघालो आहे. हा मोर्चा होता म्हणून मी थांबलो होतो. आता मुंबईलाच निघणार आहे आणि उद्या सन्माननीय कृषी मंत्री, मुख्यमंत्री यांच्या भेटी येणार आहे. काहींचे घरावरचे पत्र देखील उडून गेले, त्यांना तात्काळ मदतीसाठी काय करता सूचना वगैरे देता येईल? त्याच्यासाठीही पत्र देऊ आपण आणि शासन दरबारी तो विषय मांडू.